हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनो फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण कटोरी ब्लाऊजची अस्तरवरती अस्तर कटिंग करून घेतली आहे. मेन फॅब्रिक व कटिंग करून तुम्हाला स्टिचिंगचा पुढचा पार्ट पूर्ण दाखवणार आहे. याची कटिंग मागच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केली आहे, डायरेक्ट अस्तरवर कटिंग. आणि हा व्हिडिओ आहे डायरेक्ट मेन फॅब्रिक व कटिंग कसं करायचं. तर बघा, जो अस्तर होता तो मी इथे मेन फॅब्रिक ठेवून कट केला होता. आता बघा, मेन फॅब्रिक गोल्डन कलरचा, येलो कलरचा का बरं अस्तर वापरलं, कारण माझ्याकडं नव्हता आणि तो माझ्यासाठीच स्टिच करायचा आहे. त्यामुळं आपण स्वतःसाठी थोडंफार कॉम्प्रोमाइज करू शकतो. हे अगोदरच मी तुम्हाला क्लिअर केलं आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सगळे अस्तरचे पार्ट ठेवले आहे. बघा, अस्तर कट करून मेन फॅब्रिक पण कट करून घेतले आहे. जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच उलटे सुईचे पार्ट करून घ्यायचे आहे, सुईचे पार्ट करून ठेवायचे आहे. आता हे बघा, मेन फॅब्रिक उलटं करून ठेवलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलं आहे खालच्या बाजूने. ते पुन्हा सुईचे करून त्याच्यावर टीप मारून घ्यायचे, म्हणजे जशी आहे तशी टीप मारून घ्यायची. ते बरोबर सुईचे होतात. बघा, खाली उलट्या बाजूने मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि नंतर मी त्याच्यावरती अस्तर ठेवलं आहे. जेव्हा आपण टीप मारू तेव्हा ते सुईचे होतात. तर हे नक्की जेव्हा आपण कटिंग करतो ना, छोट्या छोट्या गोष्टीने हे नक्की लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आपण कटोरी कट करणार आहोत. जेव्हा मेन फॅब्रिक आपण खाली टाकतो त्यावर अस्तर ठेवून कटिंग करतो त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, आपला कपडा ॲडजस्टेबल करूनच कटिंग करायला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आपली कटोरी पण कट करून झालेली आहे, पण दोन्ही पार्ट मेन फॅब्रिक उलटे ठेवून त्यावरती अस्तर ठेवले आहे, जेणेकरून आपण जेव्हा शिलाई मारून तेव्हा ते सुईच्या बाजूने होतात आणि उलट्या कटोऱ्या होती नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जेव्हा आपण स्टिचिंग कटिंग करतानाच ह्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवायच्या. जेव्हा आपलं स्टिचिंग आपला 1 तासात अस्तरचा ब्लाऊज होऊन जातो, त्यासाठी अगोदर आपण हे पार्ट सुईचे किंवा उलटे समजून म्हणजे उलटे करून त्यावर अस्तर ठेवायचं. जेव्हा टीप मारली तेव्हा ते सुईचे होतं, सुईच्या बाजूवरती येते आणि उलटी बाजू खाली जाते. त्यानंतर आपले सगळे पार्ट कट करून झाले आहे. इथं बाई आहे, बाई इथं स्टिचिंग करायची आहे आपल्याला. तर बाईचं आपण नंतर गोपीबाई स्टिच करणार आहोत, तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण आता मी एकसारखे कापड कट करून ठेवलं आहे. जेव्हा मी ते तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये, त्यात तुम्हाला नक्की सांगणार आहे कशी कटिंग स्टिचिंग केलेली आहे. आता बघा, जे पार्ट होते ते आता सगळे एकत्र केलेले आहे आणि आपण जे मशीनवरती सगळे पार्ट एकमेकाला जोडून घेणार आहोत. बघा, पहिल्यांदा मी कटोरी घेतलेली आहे. कटोरीचे सगळे पार्ट एकमेकावर ठेवून स्टिच करून घेतलेले आहे. बघा, तर जेव्हा आपण स्टिच करतो, कटोरी कोणते पार्ट जोडत असताना तेव्हा एक हात कपड्यावरती प्रेस करून ठेवायचा आहे, जेणेकरून कापड आणि अस्तर एक बाजूला होणार नाही आणि फिनिशिंग पण एकसारखी येते. त्यामुळे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथे मी पूर्ण कटोरीला हे करून घेतलेलं आहे, स्टिचिंग करून घेतलेले. तिथे चारही बाजूने मी तिला टीप मारून ठेवलेले आहे, टीप मारून घेतलेले. अशाच प्रकारे दुसरी पण कटोरी रेडी करायची आहे. त्यानंतर जे एक्स्ट्रा कापड असेल ते कट करून टाकायचं आहे. आणि खरंच तुम्ही जर ह्या पद्धतीनं जर कटिंग स्टिचिंग मेजरमेंट घेतलं तर कटोरी ब्लाऊज जसं कटिंगला करायला सोपा आहे तसं स्टिचिंगला पण खूप सोपं आहे. आणि खरंच स्टिचिंगचा ब्लाऊज एकदम कम्फर्टेबल बसतो असं मला वैयक्तिक वाटतं. त्यानंतर आपण कटोरी उलटी थोडीशी केली आहे. इथं 2.5 आणि 1.5 मी टक्स टाकलेला आहे. स्ट्रेट लाईनमध्ये मी टक्स टाकून घेतलेले आहे. बघा, प्रत्येक कटोरीचा 2.5 आणि 1.5चा टक्स फिक्स असतो. त्यानंतर बघा, कटोरी कशी एकदम टोकदार आणि मधोमध टक्स आलेले आहे. तुम्ही जर या पद्धतीनं जर कटोरी कटिंग स्टिचिंग केली तर खरंच कटोरी बसायला एकदम परफेक्ट बसते आणि कुठं खेचायची वगैरे काहीच गरज नाही आणि एकदम टोकदार आणि एकदम परफेक्ट बसते. तर दुसरी पण अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे कटोरी. एक हात प्रेस करायचा आहे, दुसऱ्या हाताने फिरून दुसऱ्या हाताने जेव्हा तर बघा,
त्यानंतर कटोरीचा पार्ट पूर्ण मी स्टिच करून घेतला आहे. दुसरा पण जर ह्या पद्धतीने कटोरी जर तुम्ही स्टिचिंग केली तर एकदम छान बसते. पण दुसरा पण अडीचचा टक्स उभ्या बाजूला अडीचचा, खालच्या बाजूला दीडचा, असं टोटल 2.5 आणि 1.5 इंचाचा टक्स टाकून आपण स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. आणि कडेच्या बाजूला थोडंसं फोल्ड करून तिथं पण टेप मारून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्या दोन्ही पण कटोऱ्या रेडी आहे बघा. त्यानंतर साईड पार्ट पण लगेच स्टिच करून घ्यायचा आहे. खाली आहे उलटी बाजू आणि वरती अस्तरची बाजू आहे. नेहमी कटिंग करा आणि जेव्हा आपण वरती करू तेव्हा सुईची बाजू येणार. आता मेन फॅब्रिक उलटं ठेवलेलं आहे, त्यावरती अस्तर ठेवलं आहे. प्रत्येक पार्ट असेच स्टिच करायचे आहे. खाली उलटा भाग ठेवायचा आहे, वरती सुईचा भाग ठेवायचा आहे. फक्त आपण बॅक नेकच्या वेळेस सुईचा पार्ट ठेवायचा आहे आणि अस्तर खाली गेल्यावर सुईचा पार्ट वरती येतो. फक्त तेवढ्या बाबतीत त्यानं सगळ्या एक बाहीचं पण सुईचा कापड ठेवायचा आहे. बाकीचे पार्ट जे मेन फॅब्रिक आहे ते उलटं ठेवायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी दोन्ही पण साईड पार्ट रेडी केले आहे. एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे बघा. एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर आणि असं जर घरात जर आपल्याला अस्तर असेल आणि जर कस्टमरचं ठीक आहे, पण जर स्वतःला ब्लाऊज स्टिच करत असेल तर मी नेहमी जे अस्तर पडून असतात त्यांचाच यूज करते. त्यामुळं तुम्ही असं काही जज करू नका की गोल्डन कलरचं मेन फॅब्रिक येलो कलरचं अस्तर लावलं. ते बघा आता साईड पार्ट खाली ठेवायचा आहे, कटोरी वरती ठेवायची आहे आणि कटोरी न खेचता तंत येते. जर तुम्हाला असं वाटलं खालचा पार्ट थोडासा छोटा पडलाय तर पुन्हा काढायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित करून घ्यायची आहे बघा. आता हे बघा थोडंसं खाली वरती वाटतं तर आपण पुन्हा व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जर थोडंसं ब्लाऊज जर असं आपल्याला वाटलं चुकीचं आहे तर आपण पुन्हा ते काढायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित करून बघा. इथं मला थोडंसं वाटत होतं तरी मी ती काढून घेतलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित करून घेतलं आहे बघा. त्यानंतर आपण जी पट्टी होती ती खाली सुईच्या बाजूने ठेवली आहे आणि वरती अस्तर ठेवलं आहे बघा. आता मी कधी कधी काय करते, आता कोणी डायरेक्ट कटोरी वरती टाकते मेन फॅब्रिक वरती मध्ये पुढचा पार्ट आणि खाली अस्तर टाकते. पण मी शक्यतो असं करून घेते कारण मग खालीवर होण्याचा प्रश्न नसतो आणि छान बसते. त्यामुळे मी अशी क्रॉस पट्टी रेडी करते. तुम्ही या पद्धतीनं जरी रेडी केली तर दिसायला पण खूप छान दिसते आणि पटकन तयार होते बघा. कटोरी झालेली कटोरी जेव्हा आपण स्टिच केली तेव्हा डबल कटोरीला स्टिप मारून घ्यायची आहे. जर अशा प्रकारे तुम्ही जर पार्ट रेडी केले तर तुम्हाला सहज ब्लाऊज स्टिच करता येईल. एक्स्ट्रा पार्ट करून ठेवायचा आहे. जो कोना आहे तो पुढे ठेवला आहे आणि खाली 1.5 इंचाच्या अंतरावर मी पूर्ण स्टिच करून घेतलेले आहे. इथून तिथून लाईन स्टिचिंग करून घेतल्यानंतर दाबटीप द्यायची आहे. त्यामुळे इथं कोणी दाबटेप नाही देत, पण दाबटेप दिलं फिनिशिंग एक नंबर आहे. तर तुम्ही बघू शकता की पुढचा पार्ट किती छान रेडी झाला आहे आणि कटोरी पण अशी एकदम मस्त आलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक नेक पार्ट आणि गोपीबाई येते पण मी सांगणार आहे. तर तुम्हाला अशा गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगितल्यावरती मला असं वाटतं की पूर्ण समजतं. कारण सगळा व्हिडिओ सगळा ब्लाऊज जर एकाच व्हिडिओमध्ये दाखवला तर तुम्ही पण बोर होऊन जातात आणि कळत पण नाही. छोट्या छोट्या गोष्टी ह्या क्लिअर केल्या तर तुम्हाला पण ब्लाऊज स्टिच करायला सोपं जाईल. आता हे पण साईड पार्टचा उलटी बाजू खाली त्यावर अस्तर ठेवला आहे आणि पूर्ण चारही बाजूने मी त्याला स्टिच करून घेतला आहे बघा. तुम्ही पण या पद्धतीने स्टिचिंग करत चला म्हणजे पार्ट उलटे होत नाही बघा. मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगितलेली आहे, कटोरी साईड पार्ट हे उलटे ठेवायचे, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि हे क्रॉस पट्टी आहे त्याचा पार्ट सुईचा ठेवायचा आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. बाहीचं आणि बॅक पार्टचं असं ठेवायचं आहे. 3 याचे आणि 3 याचे असे ठेवायचे. ह्या गोष्टी छोटे लक्षात ठेवा जेणेकरून तुमचे पार्ट उलटे होणार नाहीत. हे बघा आता एक्स्ट्रा कापड कट करून ठेवायचं आहे. जेव्हा आपण एक्स्ट्रा पार्ट कट करतो तेव्हा स्टिचिंगला पण सोपं जातं. हे बघा पहिला पार्ट तर रेडी झालेला आहे. दुसरा पण आपण आता ह्या साईड पार्टचं काय करायचं, त्याची आपण कटोरी वरच्या बाजूनं जोडली. आता इथं साईड पार्ट खाली ठेवायचा आहे आणि कटोरी घ्यायची आहे. एकाची कशी कटोरी
त्यानंतर दुसरं म्हणजे एकाच्या वरच्या बाजूने जाते दुसऱ्याच्या खालच्या बाजूने जेव्हा आपण दोन्ही पार्ट जॉईन करतो एक वेळेस कटोरी वरच्या बाजूने खाली येते आणि दुसऱ्या बाजूने खालून वरती जाते. छोट्या छोट्या ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की असे जोडल्याने तुमच्या दोन्ही पण कटोऱ्या व्यवस्थित बसतात साईड पार्टला. बघा अशा प्रकारे आपले झालेले आहे दोन्ही पण पार्ट, कटोरी साईड पार्ट आणि जी क्रॉस पट्टी ब्रापट्टी बोलतात ती पण आपली झालेली आहे. दुसऱ्या पार्टची पण आपण क्रॉस पट्टी जोडून घेणार आहोत. खाली सुईचा कपडा आहे, वरती अस्तर ठेवला आहे, टीप मारून घ्यायची आहे, छोटे छोटे कट मारायचे आहे आणि याचा अस्तर खालच्या बाजूला जाईल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगत असते, तुम्ही प्रॅक्टिस करत चला जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज लवकरात लवकर स्टिच करता येईल. मैत्रिणींनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला व्हिडिओ लाईक करत चला जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला भेटेल. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण या चॅनलचा प्रामाणिक हेतू आहे की तुम्हा सगळ्या ज्या मुली आहेत, ताई आहेत, त्यांना सगळ्यांना ब्लाऊज स्टिच करता येईल किमान स्वतःचा तरी. बघा असं क्रॉस पट्टी झालेली आहे आता तयार. तसेच ठेवायची. आता तिकडून ही उलट्या बाजून जोडायची आहे, म्हणजे जिकडून स्टार्ट होतं पार्ट त्या बाजूने जोडायची आहे. त्याची आपण गळ्याच्या बाजून जोडली होती, हे दुसऱ्या बाजून जोडायची आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजे ना. त्यावर पुन्हा दाबटेप देऊन घ्यायची आहे. ते थोडंसं तिथं कापड दिसतंय त्रिकोणमध्ये तर ते फिटिंगमध्ये जाणार आहे. बघा अशा प्रकारे आपले दोन्ही पण पार्ट रेडी झालेले आहे. त्यानंतर आपल्याला ज्या पट्ट्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहे. आता इथं मी गोल्डन कलरच्या ह्या येल्लो कलरच्या, आता बघा मेन पार्ट खाली आहे, वरून डबल फोल्डची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी आतमध्ये जाणार आहे. 1.5 इंचाच्या अंतरावर मी टीप मारून घेतलेली आहे. बघा आता इथं आपण काय लावणार आहोत, हुक लावणार आहोत ह्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूने आपण गोल्डन कलरची लावायची आहे आपल्याकडं. म्हणजे खोडतं एक्स्ट्रा थोडंसं कापड तेवढंच होतं, त्याच्यामुळे मी तिथं यूज केलेलं आहे. कारण हा पण पार्ट फोल्ड केल्यानंतर खालच्या बाजूला इथं पण दिसणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला जर ही शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि नेक्स्ट यामध्ये आपण ब्लाऊजचे बॅक पार्ट आणि फिटिंग दाखवणार आहेत आणि बाहीची कटिंग सेपरेट व्हिडिओ बनवल्या तुम्हाला पण समजतं की कसं काय केलं आहे. नाही तर एकाच व्हिडिओमध्ये सगळं नाही दाखवता येत. 1 तासाचा ब्लाऊज तुम्हाला 10 मिनिटात कसं दाखवणार आणि समजणार पण नाही. त्यामुळं आपण प्रत्येक पार्ट छोटे छोटे केले आहे जेणेकरून तुम्हाला ते पूर्ण ब्लाऊज स्टिच करता यावा यासाठी. त्यानंतर दाब टीप दिलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने एक टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपली बाही असते ती निघत नाही. हा पण पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता इथे छोटे छोटे ज्या माझ्याकडे स्टिच करणाऱ्या मुली आहेत त्यांना मी सांगत आहे की कसं काय जोडते, मला विचारते आहे कसं काय जोडायचं, कुठून टीप मारायची. त्या जर इतक्या पटकन ब्लाऊज शिकू शकतो तर तुम्ही का नाही शिकू शकत. अशा प्रकारे आपला पार्ट रेडी झालेले. दुसरं पण आता हे बघा डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे. आता ही कशी ठेवायची, आपण सुईच्या बाजूने ठेवलेली आहे पार्ट. आता हा कसा करता, उलट्या बाजूने ठेवायची आहे, म्हणजे उलट्या बाजूने ठेवल्यावर ही पट्टी वरच्या बाजूला येईल. लक्षात आहे, हा पार्ट उलटा आहे आणि पट्टी जोडल्यानंतर ती थोडीशी फोल्ड केल्यानंतर इकडे आपल्याला व्हीचे आकार बनवायचे आहे. बघा शक्यतो तुम्ही असं अस्तरचंच कापड व्ही पट्टीला त्याला यूज करत चला जेणेकरून थोडी जागा ठेवायची व्हीचे आकार बनवण्यासाठी थोडीशी. तर तुम्ही मेन फॅब्रिक न वापरता अस्तरचं पार्ट इथं यूज करायचं आहे जेणेकरून मेन फॅब्रिकचे लगेच धागे निघतात, त्याचे धागे निघत नाही. दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून आकार देऊन घ्यायचे आहे. पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.